आव्हान आहे की आपल्या लोकशाहीसाठी तुम्ही सगळेजण आमच्यासोबत या आंदोलनात सामील व्हा आणि प्रस्थापितांच्या विरोधात जे विस्थापित लोक आवाज उठवत आहे त्यांच्यासाठी तरी तुम्ही आज उभा राहा, कारण भविष्यात कुणीही तुमच्या बाजूनी लढण्यासाठी शिल्लक राहणार नाही. आज मी UMवर बोलतोय, मी तुमच्या माध्यमातून एक खात्रीपूर्वक सांगतोय, येणाऱ्या थोड्याच काळात मी सुद्धा जेलमध्ये असेल. काय सांगाल तुम्ही दादा, काय म्हणणार तुमचं? सर दादा तर जेलमध्ये नाही जाण्याचं नाही नाही दादांनी जे दादाचं जे संघटना आहे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान, ह्याच इतिहासावर मला एकाच मिनिटात सांगायचं आहे की खूप वर्षानं हा देश पारतंत्र्यातून स्वतंत्र झाला आहे. स्वतंत्र झाल्यानंतर या लोकशाहीचं आत्मा आहे हे निवडणूक आयोग आणि निवडणूक प्रक्रिया, आणि तीच प्रक्रिया यांनी धोक्यात टाकलेली आहे. म्हणून नव्या पद्धतीनं नव्या क्रांतिकारकाचा जन्म होणं गरजेचं आहे. आणि या बॅलेट पेपरवर जगभरातले अभिप्राय हे जर लोकशाहीत मान्य होत नसतील, आम्ही वेगळं काही काम करणं झालो. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभं करणं हा जर गुन्हा असेल तर ते गुन्हे आम्ही करत आहोत, आणि त्याचं फळ तुम्ही या माध्यमातून आमच्या मागे चौकशी आज दादाचं बघायला होतं आपण काय चालू आहे ते. ही आधुनिक 1.5 वर्षापूर्वी स्मारक उभं केलं आणि त्याचा गुन्हा आता नोंद होतो. हो ना, मग ते आज नवीन स्मारक उभे होऊ नयेत. पहिलेपासूनचा इतिहास यांचा मनुवाद्याचा इतिहास हा हिंदुत्वाचा नाही हे खोटं पेरतात. हा हिंदुत्वाची ते सरकार नाही, हे मनुवादी सरकार आहे. यांनी त्याही काळात महात्मा फुलेला शिवाजी महाराजाचा